अजब रमा राघवची जोडी। आणि राघवशी तिचं लग्न होणार हे आता सगळ्या जगाला कळलेलं आहे। आणि आता ते नाही झालं तर तिच्यावर जीव देण्यावाचून दुसरा काही पर्यायच नाही उरणार। माधवा, अरे काय बोलतोयस हे सगळं बोलण्याची ही वेळ आहे का? अगं मग कधी बोलत आहे? वेळ हातातनं निघून गेल्यानंतर मग माझ्या पोरीने जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेतल्यानंतर बोलण्यात काय अर्थ आहे? नाही गजाननराव, मला माफ करा, पण अश्विनीचं राघवशी लग्न होईल असा शब्द तुम्ही दिला होता, पण तो शब्द तुम्ही पुरा करू शकाल असं मला आता अजिबात वाटत नाहीये। बाबा, आबा, 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 आबा काय करताय हे? काम करते के मी जे काय करतोय ते विचारपूर्वक करतोय। माधवा, तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर मी आज आत्ताच्या आत्ता इथे एक संकल्प सोडतो। अहो अहो ऐका माझं, असं भलतं काही करू नका। शालिनी, आबा, काही करण्याआधी एकदा विचार करा। मला कोणी समजवण्याचा प्रयत्न करू नये। मी पुन्हा सांगतो, मी जे काय करतोय ते विचारपूर्वक करतोय। गजानन पुरोहित सर्व देवांच्या साक्षीने संकल्प सोडतोय की अश्विनी लग्न लावून दिल्याशिवाय मी या कलशाला स्पर्श करणार नाही। आबा, आबा तुम्ही याच कलशाने अभिषेक करता? आबा असं नका करू, हा ऐकून घ्या। कार्तिक हे शब्द दिला म्हणजे दिला। काका, तुम्ही लाख शब्द द्याल हो, पण राघवरावांनी तो पाळलाच नाही तर? आणि तुम्ही दिलेला शब्द तुम्ही पूर्ण करू शकाल त्याच्यावर मी कसा विश्वास ठेवायचा? अश्विनी, आबांच्या शब्दावरही तुझा विश्वास राहिला नाहीये का? इतकी मजल गेली तुझी? बहीण, पूजा, आतापर्यंत तिच्या बाबतीत जे काही घडलंय तेव्हा तिच्या मनात तशी शंका येणं साहजिकच आहे। पण अश्विनी बाळा, तू काळजी करू नकोस।
राघवला माझं ऐकावंच लागेल. आणि हो, यातून तुझा माझ्यावरचा विश्वास आणखीन दृढ व्हावा यासाठी मी माझ्या जवळची एक वस्तू तुला देतो, जी मी राघवच्या बायकोला म्हणजे माझ्या धाकट्या सुनेला देणार होतो. आबा आबा ऐकून घ्या. हे तर नाणं आहे. हे फक्त नाणं नाही, तर प्रसादाचं नाणं आहे. मी वणीच्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला गेलो होतो. पूजा झाल्यावर मी देवीच्या पायावर माझं मस्तक टेकवलं आणि माझं उपरणं फैलावून मी देवी आईकडे दान मागितलं. माझ्या राघवला बायको म्हणून योग्य मुलगी मिळू दे. आणि मी तेव्हाच ठरवलं की ज्या दिवशी राघवचं लग्न होईल त्या दिवशी त्याच्या बायकोला हे नाणं देईल. अश्विनी बेटा, आज हे नाणं मी तुला देतो. आता तरी तुझा माझ्यावर विश्वास बसेल ना? हे नाणं मी तुला सून मानल्याचं द्योतक आहे.